नमस्कार. आपण बाजार सावंगी येथे आहोत आणि बाजार सावंगी येथील सुखदेव शामराव नलाडे यांच्या शेतात आहोत आपण. आणि इथे आपल्या सोबत या ताई आहेत, सोनाली सुभाष नलावडे. आणि सुभाष नलावडे हे यांचे लहान बंधू होते, ज्यांचं निधन झालेले काही वर्षांपूर्वी. आणि त्या येथे यांच्या बाजूलाच एकट्या राहतात आणि त्यांचा हा गहू आहे. तर हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे आपलं, की हा जे काही आपल्याला समोर गहू दिसतोय, तर हा गहू काही अज्ञातांनी कापून टाकलेला आहे. त्यांचा गहू जे एकदम चांगलं उत्पन्न यांना पुढे मिळणार आहे, आणि कुठल्या तरी विकृत मानसिकतेच्या व्यक्तींनी, अज्ञातांनी हा गहू कापून टाकलाय. तर आपल्याला हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण की किती मानसिकता खालावलेली आहे जनतेची हे आपल्याला लक्षात येत असेल. नालायक लोकांची, विकृत अशा लोकांची मानसिकता आपण बघू शकता. त्याला कुठलाही लाभ झालेला नाही याचा. हे जे काही गहू कापून टाकला, तर ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याला याचा कुठलाही लाभ नाही, मात्र यात यांचं पूर्णपणे हे नुकसान आहे. आणि आजूबाजूला बऱ्याच ठिकाणून कापून या ठिकाणी आणून टाकल्या या गावाच्या वावरातून. नुकसान यांचं झालं. यातच त्या समोरचे जे कोणी अज्ञात व्यक्ती विकृत मानसिकतेचा, त्याचं जे काही समाधान झालं असेल, तर त्यावरून त्याची मानसिकता लक्षात येते की अशा विकृत लोकांची समाजामध्ये आजही आपल्याला भरणा दिसतोय, की ही वृत्ती अशी आहे त्यांची. तर आपल्यासोबत सुखदेव नलावडे आहेत, यांना विचारूया. हे मला वाटतं दिनांक 8 रोजी 8 रोजी आम्ही यांच्या लग्नाला गेलो हा होतो. विवाह सोहळ्यासाठी हे नाशिककडे कळवण नाशिकला गेलो होतो हं. आणि जवळपास आम्ही 8ला गेलो आणि 9ला सकाळी इथं आलो. त्या रात्री असं हे कोणीतरी पूर्ण इळ्याने कापून गंज मारून दिला आणि आम्हाला वाटलं बा हे डुक्कर असं करतील, म्हणून आम्ही इथं पाहिलं. हे मध्यभागी आहे, गट नंबर 942. हे सोनाली सुभाष नलावडे तिच्या नावावर आहे, ती ही शेती करते. आणि इकडं पाहिलं इथं गहू चांगला, इकडं पाहिलं गहू चांगला, कुणीकडंच डुकराचे हे नाही. मग आम्ही पाहिलं तर इळ्यानं कापून हे सर्व हा गंज घालून दिला. हे गहू इकडं दाखव, वाट हे सगळं कुठंच आम्हाला डुकराचं हे निशाण दिसलं नाही. म्हणून आम्ही सचिन आप्पाला इथं बोलून हे जगासमोर लोक आज बी कशी कृत्य करत्या, एक विधवा बाईला कसा त्रास देत्या, हे आम्हाला दाखवायचंय. ज्याला बी काही करायचंय त्याला खुलेआम आमच्याशी बोलून असं करावं, पण असं बाग असं करू नये. याच्यात त्याचा लाभ नाही आणि तिचा लाभ नाही. ज्याला जर ही दुश्मनी करायची तर त्याला आमने सामने येऊन बोलायचं आणि खोडळी करायची. अशी म्हणजे किती मूर्खपणा आहे हे यावरून लक्षात येत असेल आपल्या, की एवढे नीच वृत्तीचे लोक आहे. की एक विधवा महिला आहे, ते सर्वांना जे काही बाजार संगीच्या परिसरात असतील माहिती आहे. आणि त्यांचा उदरनिर्वाह ते या शेतीवरती चालवतात. मुलं लहान लहान आहेत, ही मुलगी आहे, लहान मुलं आहेत त्यांचे, आणि त्यांचा उदरनिर्वाह काहीतरी नाममात्र, मला वाटतं अल्पभूधारकच आहेत ते. आणि तेवढ्या शेतीत त्यांचा उदरनिर्वाह चालवतात, आणि त्यात असे विकृत लोकांनी, नीच वृत्तीच्या लोकांनी हे त्यांचं जे नुकसान केलंय, हे कधी न भरून निघणार आहे. आता ही गोष्ट गावाची म्हणूया आपण, पण इतरही काही गोष्टी अशा असतात की जर जर समाजामध्ये त्यांची अशी मानसिकता आहे त्या विकृत लोकांची, तर पुढेही कदाचित ते कशाही प्रकारचं नुकसान करू शकतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि यांना जे काही नुकसान झालंय, तर आपली मागणी एवढीच आहे, कुठल्याही प्रकारचं असं याचं नक्कीच. हे बघा, समोर दाखवा. हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे. आणि जर बाहेरून बघितलं आपण, आता या गावाच्या बाहेरून येत असताना, तर कुठेही वाटणार नाही की मध्ये असं प्रकार करून ठेवलाय. आजूबाजूने कुठेही वाटणार नाही, आणि लक्षात सुद्धा येत नाही कुठल्याही प्रकारचे जे काही आपण जंगली जनावर जे म्हणतो, तर त्यांचे कुठल्याही प्रकारचं तसं नाही. आणि आतमध्ये येऊन अशा प्रकारचं हे कृत्य केलेलं आहे. बघा, हे बघा, हे अशा प्रकारे कापून टाकलेलं आहे. म्हणजे आजूबाजूने कापून आणून आणि इथे मध्यभागी तो गंज केलेला आहे. हे बघा, दूर दूर वरून. हे बघा, आता हे समोर सुद्धा जे खड्डा दिसतोय, हे बघा, इकडे सुद्धा बघा. आणि असे आजूबाजूने कापून, हे बघा, बघू शकता तुम्ही. इकडे हे बघा कशा प्रकारे बाजूने कापून आणि तो गहू इकडे आणून जमा करून टाकलेला आहे, कापून आणून. तर असे प्रकार नक्कीच समाजात व्हायला नको. आणि विशेष करून एक विधवा महिला आहे, ज्यांचा आधार, ते मुलं सुद्धा लहान आहे, ते स्वतः उदरनिर्वाह एक अल्पभूधारक आहेत ते सुद्धा. तर हे कुठंतरी नक्कीच याच आपण चौकशी म्हणूया व्हायला हवी, अशी मागणी सुखदेव नलावडे यांनी केली. आणि नक्कीच व्हायला हवी, की का बरं हा प्रकार कशा माध्यमातून घडला. तलाठी साहेब गेले काय बोलले ते? ते आज घरी नव्हते.
ऑफिस मध्ये. ऑफिस मध्ये नव्हते ना ते. मी गेले होते चालला टप्पाकडे त्यांच्याकडे. गेले होते का? हो गेले होते ना मी. हम्म, हम्म. त्यांच्याकडे गेले पण तिथं नव्हते ते ऑफिस मध्ये. मग मी वापस आले आता तिथून. सरपंचाने याची दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे मी त्या सोमवारी पाणी भरायला लागले तेव्हा मी निश्चित मला कळलं की म्हणजे ताजं तोडलेलं होतं ना ते. आणि आतापर्यंत समजा झाली 3 वर्ष 3-4 वर्ष तेव्हापासून मी शेती करते. माझी माझी समजा पिचकरी मी स्वतः आणते वावरामध्ये. खूप कष्ट म्हणजे माणसांसारखे कष्ट करते मी. आणि आज जर माझ्यावर अशी वेळ म्हटल्यावर म्हणजे म्हणजे एकदम विचार करण्याची गोष्ट आहे की मी असं कोणाचं काही बिघडलेलं नाही. मी अजून स्वतःच्या मनात सुद्धा चितत नाही की दुसरं कोणाचं वाईट व्हावं. तर नक्कीच आपण ऐकलं की ते ताईंनी सांगितलं की खरोखर त्यांचं ते मुलांचा उदरनिर्वाह भागवतात या शेतीवर आणि त्यांच्यासोबत असं करण्याचं कारण काय हे त्यांना सुद्धा प्रश्न पडलाय. माझी एक विनंती आहे, गावकरी, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी यांनी येऊन ही गोष्ट पाहावी व हे असं कोणी कृत्य करीत असेल तर समाजात त्याची थोडी वाच्यता करावी, असं जेणेकरून दुसऱ्यासोबत असं घडू नये. तर नक्कीच आपण ग्रामस्थ गावातील प्रथम नागरिक असतील व इतर तंटामुक्ती असतील जे कोणी तर त्यांनी नक्कीच याची चौकशी शहानिशा करावी. आपण त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी बोलू.